महादेवी हत्तीनीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका राज्य सरकार नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार. महादेवी माधुरी हत्तीनीची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यासाठी राज्य सरकार वनतारा आणि नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातर्फे एकत्रित सोमवारी 11 ऑगस्ट सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीनीची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष असेल. हत्तीन पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असं सांगितलं. आता शुक्रवारी मुंबईत नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत याचिका दाखल करण्यासाठी शिक्कामोर्तब झाले. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्णयानुसार नांदणी मठ आणि राज्य सरकारने उच्चाधिकार समितीकडे विनंती अर्ज सादर करण्याचा कच्चा मसुदा गुरुवारी तयार केला. शुक्रवारी नांदणी मठ, वनताराचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराकडून एकत्रितपणे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात उच्चाधिकार समितीने महादेवी हत्तीनीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत अनुमती द्यावी यासाठी विनंती करण्यात येणार आहे. यावेळी नांदणी मठाचे ॲडव्होकेट सुरेंद्र शाह, ॲडव्होकेट मनोज पाटील, ॲडव्होकेट बोरुलकर, वनताराचे ॲडव्होकेट शार्दूल सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदणी.